जीवनात पहिल्यांदा मला पोलीस स्टेशनला यायला लागलं आणि ते बी या दोन दलिंदरामुळे. नेमकं आम्ही पोलीस स्टेशन मध्ये काऊन आलो आणि या दोघांना असं काय कांड केलं ते पाहायसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 3 दिवस झाले तरी मला तोंडाची सुजन काय अजून उतरली नाही. पण ते तरी बरं की आज मी हसलो नाही तर बरोबर दिसत होतो. म्हटलं मग आज काही झालं चालेल पण हसणं नाही आपल्याला. कारण की मी जर जरसाक बी हसलो तर पुढच्या हसू हसू पागल होऊन जाते. मंदिरात आलो, आपल्या गणपती बाप्पाचे दर्शन घेतले आणि तिथून डायरेक्ट आलो मी सूरजदाच्या घरी. असं तर मला सकाळी जेवण होतो धावायला, पण आज मी तब्येत खराब असल्यामुळे कोण काही मला म्हटलंय नाही. अरे वा 3 दिवस झाले मी कावलो गोळ्या घेऊ या सुजेल तोंडामुळे पहिले 2 दिवस तुम्ही कुठेच गेलो नाही. पण मग आज असा विषय झाला की मला महालक्ष्मीचं जेवण करायला जाणार. म्हटलं बा लोक एवढ्या प्रेमानं बोलावतात तर आपलं जाणं तिथं कामच आहे. पण मग तो विषय वेगळा आहे की मला लय ठिकाणी बोलवलं आणि प्रत्येक ठिकाणी की मी आज जाऊ नाही शकत. कारण की आज मी तब्येत बी खराब आहे, सकाळपासून पाणी बी सुरू. पाणी बंद झाल्याबरोबर आम्ही शेलोडीत आलो. पहिले तर छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेतले आणि नंतर आपल्या भाषेच्या घरी येऊन महालक्ष्मीचे दर्शन घेतले. म्हटलं चला आता दर्शन वगैरे झालं, जेवण करून आपलं काम तर तुम्हाला माहितच आहे. मी कुठेही गेलो तरी खायच्या बाबतीत कधी कॉम्प्रोमाइज करत नाही. राहिला सरम्याचा विषय, आपले 300K फॉलोअर आहेत, आपल्याला एवढं जण पाहतात, त्या गोष्टीचा मी कधीच विचार करत नाही. काऊन की शुभम सुलताने जे बी आहे ते तुमच्यामुळेच. लहान लेकर असो, पोरं असो की वयस्कर माणसं असो, सर्वच आपले फॅन आहे. रोजच आपले व्हिडिओ पाहतात आणि सर्वच मला प्रेम देतात. फक्त कमी आहे ते एकाच गोष्टीची की रोज आपले व्हिडिओ 7 ते 8 लाख लोक पाहू राहिले, पण मग आपले फॉलोअर 3 लाख कोण. भावांनो असं करून चालणार नाही ना. तुमच्या स्क्रीनवर जर फॉलोचं बटन दिसलं तेवढं दाबून टाकत जा. अरे लाजा धरा लाजा, भंडारा दिसला की नुसतं चालले त्याचं बरोबर आहे. पण तुम्ही दोघं आता जेवले ना रे भाऊ. सगळेचे सगळे पोरं आम्ही एका जागेवर जमा झालो आणि तिथून सरळ आलो आम्ही सूरजदाच्या घरी. संध्याकाळी तर महालक्ष्मीचा भंडारा आहे म्हणून जेवढे काम होते तेवढे आपल्या मंडळातल्या पोरांना करू लागले. तिथून थेट आम्ही गणपती बाप्पा जवळ बसलो. तेवढ्यातच मला सोनूदाचा फोन आला, म्हणे की पोलीस स्टेशन मधून फोन आला, तुम्हाला जाणं पडते. म्हटलं कशासाठी हो बा, काय कांड झाला आता. सोनूदा म्हणे कांडगिन नाही रे भाऊ, ते परमिशन नेऊन द्या लवकर. म्हटलं हा नेऊन देतो, काही वांधा नाही.